नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीचा फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल परिपूर्ण माहिती घेणार आहोत। या योजनेमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला मोफत प्रशिक्षण आणि एक टॅब मिळणार आहे। त्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत। सर्वात आधी क्रोम ब्राउझर ओपन करावे व महाज्योती टॅब रजिस्ट्रेशन 2026 या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करावा। त्यानंतर याच्यामध्ये वेबसाईटवर स्क्रॉल करत खाली एक ऑप्शन दिलेले आहे ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MSc CET, त्यावरती क्लिक करावे। त्याच्यानंतर आपण बघू शकता हे समोर काही कात्रण दिलेले आहे, यामध्ये याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे। मित्रांनो, अर्ज करण्याआधी आपण बघू शकता यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती संपूर्ण व्यवस्थितपणे वाचून घ्यावी आणि याच्यामध्ये लागणारे जे कागदपत्र आहे ते पण खाली दिलेले आहे। या योजनेमध्ये लाभार्थ्यांना लागणारी पात्रता आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी व मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, सन 2026 मध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। विद्यार्थी निवड ही इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारीनुसारच होणार आहे व समांतर आरक्षणानुसार विद्यार्थ्याची निवड ही करण्यात येईल। आता आपण बघूया यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असावं की महाज्योती या योजने थ्रू दरवर्षी विद्यार्थ्यांना टॅब आणि प्रशिक्षण मोफत पुरवल्या जातात। तर मित्रांनो, आपण आता यामध्ये आपल्याला कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे व कोणकोणत्या कागदपत्रांमुळे आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ते आपण बघूया। सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याला आधार कार्ड पुढील बाजू व मागील बाजू दोन्ही जोडून सण्या अपलोड करावे लागतील। त्यानंतर आपल्याला रहिवासीचा दाखला लागेल म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर आपल्याला जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल आणि नंतर आपल्याला 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला आणि अनाथ असल्यास अनाथचा दाखला लागेल। मित्रांनो, आपण बघू शकता इथे महाज्योतीची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे। आपण या लिंकवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटवरती डायरेक्ट जाऊ शकतो। अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे ही क्लिअर असावी म्हणजे स्पष्ट ओळखू येणारी असावी। सामाजिक प्रवर्गातील आरक्षण आपण पुढील प्रमाणे बघू शकता। इतर मागासवर्गास 59%, विमुक्त जाती VJA साठी 10% आरक्षण, भटक्या जमाती NTB साठी 8% आरक्षण, भटक्या जमाती क साठी 11% आरक्षण, भटक्या जमाती ड साठी 6% आरक्षण आणि विशेष मागास प्रवर्गासाठी 6% आरक्षण असे एकूण 100% आरक्षणाची यांनी फोड केलेली आहे। यामध्ये इतर मागासवर्गांना 59% हे सगळ्या कास्टपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आलेले आहे। वर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असणार आहे, दिव्यांगासाठी 4% जागा आरक्षित असणार आहे आणि अनाथासाठी 1% जागा ही आरक्षित असणार आहे। यामध्ये मित्रांनो, अटी आणि शर्ती अशा आहे। अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 30 मे 2026 आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजे मित्रांनो, आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योग्यरीत्याच अर्ज करावा लागेल। मुदतवाढ करणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे, निवड पद्धत बदलणे याचे हे पूर्ण अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील। म्हणजेच मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार हा मंडळाचा असेल हे स्पष्टपणे मंडळाने सांगितलेले आहे। आणि आपल्याला अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर खाली कॉल सेंटर नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मला डायरेक्टली कॉल करून विचारू शकता आपल्या काही अडचणी असेल तर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा। तर आता मित्रांनो, आपण बघूया की महाज्योतीवरती आपल्याला फॉर्म कसा भरायचा याची आपण परिपूर्ण माहिती घेऊया। सर्वात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचे आहे। मित्रांनो, खाली दिल्याप्रमाणे आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे, नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। मी ज्याप्रमाणे करतो मित्रांनो, तुम्ही त्याप्रमाणे करू शकता। सबमिट झाल्यावरती आपल्या मोबाईलवर एक OTP सेंड करण्यात येईल। OTP आल्यावरती आपण OTP प्रविष्ट करा। मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही प्रकारची अडचण आली असल्यास मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा किंवा कॉल करा। माझा नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। समोरची प्रोसेस आपला OTP टाकून झाल्यानंतर आपण कोणती परीक्षा देणार आहेत हे सर्वात आधी सिलेक्ट करा। त्यानंतर आपले सुरुवातीचे फर्स्ट नाव टाकावे। फर्स्ट नाव याच्यामध्ये जसं रुद्रा माझं फर्स्ट नाव आहे,
आणि संजय वडिलाचं नाव आहे आणि लास्ट नेम पठाडे आहे, त्यानुसार तुम्ही आपलं नाव टाकू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशनचे जे फादरची डिटेल्स आहे ते परिपूर्णपणे मित्रांनो व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. त्यानंतर कॅन्डिडेट मेल आहे, फिमेल आहे की अदर आहे हे सिलेक्ट करावे. त्यानंतर ती याच्यामध्ये जन्मतारीख दिलेली आहे, जन्मतारीख प्रविष्ट करावी. जन्मतारीख प्रविष्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो यामध्ये वर्ष कसं सिलेक्ट करावं, काय करावं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवत आहे. ते तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या. कोणतीही माहिती चुकू नका, जेणेकरून आपला अर्ज बाद होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. मित्रांनो बघू शकता मी आता यामध्ये तारीख सिलेक्ट करत आहे. त्यानंतर आपण ऑर्फन म्हणजे अनाथ. तुम्ही अनाथ आहे का? होय असेल तर हो करा, नाहीतर नाही करू शकता. त्याच्यानंतरमध्ये आपल्याला कोणती डिसॅबिलिटी आहे का, आपण डिसेबल पर्सन आहे का हे पण सिलेक्ट करा. त्यानंतर यामध्ये दिलेलं आहे तुम्ही जर ऑर्फन असाल तर संस्थेमधील आहे की काय आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपली कॅटेगरी जी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या. OBC, VJ, NT, SBC, OBC जे काही असेल आपली कॅटेगरी ते सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो आपली कास्ट यामध्ये असलेली कास्ट सिलेक्ट करू शकता. तुमची जी कास्ट असेल तुम्ही त्यानुसार कास्ट सिलेक्ट करा. मी आता याच्यामध्ये कास्ट बघतोय, तुम्ही पण बघू शकता. कास्ट व्यवस्थित सिलेक्ट करा मित्रांनो आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा कास्टधारक हा नॉन क्रिमिनलमध्ये येतो की क्रिमिनलमध्ये येतो हे पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आपल्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल सिलेक्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर मित्रांनो इथे नॅशनॅलिटी दिलेली आहे, तुमची नॅशनॅलिटी वगैरे सिलेक्ट ऑलरेडी असते. त्यानंतर आपला डोमिसाईलचा जिल्हा सिलेक्ट करावा. त्यानंतर आपण अर्बनमध्ये राहतो की खेडेगावामध्ये राहतो हे पण सिलेक्ट करा मित्रांनो. त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतरमध्ये आपल्याला तालुका आणि आपलं जे गाव आहे ते सिलेक्ट करा मित्रांनो. इथे तुम्ही तुमचा स्वतःचा पत्ता प्रविष्ट करा. मित्रांनो यामध्ये आपला पूर्ण पत्ता प्रविष्ट केल्यानंतर आपण बघू शकता मी आपला पत्ता वगैरे टाकतो. यामध्ये पिनकोड टाकून घ्यावा. त्यानंतर यामध्ये आपला खाली मोबाईल नंबर टाकून घ्यावा. मित्रांनो एकदा पत्ता पूर्ण टाकल्यावरती पत्ता आपल्याला पुन्हा एडिट करता येणार नाही. त्यामध्ये मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यावरती ईमेल ID प्रविष्ट करावा. ईमेल ID हा योग्यरित्या प्रविष्ट करा, जेणेकरून आपल्याला समोर एडिट करता येणार नाही. यानुसार आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. मित्रांनो नंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. आपण बघू शकता याच्यामध्ये आपल्याला आपलं एज्युकेशनल बोर्ड विचारत आहे. त्यानंतर आपल्याला पासिंग इयर म्हणजे यावर्षीचं पासिंग इयर विचारत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जेवढे मार्क मिळालेले आहे ते मार्क आपण खाली प्रविष्ट करू शकता. मित्रांनो मिळालेले मार्क प्रविष्ट करा आणि टोटल मार्क प्रविष्ट करा. यामध्ये टोटल 500 मार्क आणि आपल्याला जे कोणते मार्क मिळालेले आहे ते मार्क प्रविष्ट करा. याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पर्सेंटेज दिसेल. पर्सेंटेज फिलअप झाल्यानंतर मित्रांनो इथे सर्वात आधी आपल्याला पासपोर्ट साईज फोटो आपला अपलोड करायचा आहे. मी पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट करून घेतो, त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा आणि अपलोड करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपल्याला सेकंड डॉक्युमेंट जो आहे तो आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. तुम्ही पण आपली सिग्नेचर JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता आणि 200 KB ही याची लिमिट आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड हा टाकून घ्यायचा आहे. एक काळजी घ्या, सगळे जे तुम्ही डॉक्युमेंट टाकताय ते JPG किंवा JPEG याच फॉर्मॅटमध्ये असावे. PDF फॉर्मॅट यामध्ये चालणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी मित्रांनो. त्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला टाकून घ्यायचे आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट टाकायचे आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपल्याला 10वीची आपली मार्कशीट अपलोड करायची आहे मित्रांनो. 10वीची मार्कशीट अपलोड करायला विसरू नका, कारण ती 10वीची मार्कशीट आपल्याला महत्त्वाची असते. मार्कशीट अपलोड झाल्यानंतर मित्रांनो खाली एक डिक्लेरेशन आहे आणि ते डिक्लेरेशन आपण योग्यरित्या टिक करून घ्यावे व नंतर आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आणि मित्रांनो हा फॉर्म आता आपण प्रिंट करून घ्यायचा आहे. पाहू शकता मित्रांनो हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, हा योग्यरित्या प्रिंट करून घ्यावा.